नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 40 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21 जून या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक चौथा, हा ही हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? हा ही हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दर्शक सर्वनाम या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 5, नियमित व्यायाम केला तर निरोगी शरीर राहते. आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते. आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्य या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 6, जो देशासाठी बलिदान करतो खालीलपैकी योग्य आन्सर कोणता आहे? जो देशासाठी बलिदान करतो खालीलपैकी योग्य आन्सर खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे नसलेले ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे नसलेले ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुटीबोरी या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲपल या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम नाही. प्रश्न क्रमांक 9, बेडूक आपल्या ठिकाणी शब्द स्त्रीलिंगी रूप ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेडकी या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 11, पत्रकार आपल्या ठिकाणी नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे. पत्रकार या पुल्लिंगी नामाचे आपला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पत्रकर्ते या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 12, भूपृष्ठावर आलेल्या लावारसापासून खालीलपैकी कोणता खडक तयार होतो? भूपृष्ठावर आलेल्या लावारसापासून खालीलपैकी कोणता खडक हा तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्निज खडक या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 13, फोटो काढताना कॅमेरा थोडासा हल्ला या वाक्यामध्ये थोडासा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? थोडासा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खलबत्ता शब्द या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 15, अपर्णा दररोज अभ्यास करते. वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. अपर्णा दररोज अभ्यास करते. आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळाचे वाक्य या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन हा भारतामध्ये साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस भारतामध्ये हा साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 17, सूर्य आपल्या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुधांशू या ठिकाणी विसंगत ठरणारा शब्द होईल. प्रश्न क्रमांक 18, प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अर्जेंटिना देश या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल. प्रश्न क्रमांक 19, पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे? पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एस-टी-ओ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते. रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलेस्ट्रॉल घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देवाने आपल्या शब्दामधील प्रत्यय ओळखायचा आहे. देवाने या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वाईन फ्लू खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लू हा रोग खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होणारा रोग आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 H1N1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता शब्द हा गुजरातीमधून मराठीमध्ये आलेला आहे. खालीलपैकी कोणता शब्द हा गुजराती भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दलाल शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालील शब्दामध्ये आपला सामान्य नाम ओळखायचं आहे. खालील शब्दामधील सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डोंगर या ठिकाणी या शब्दामधील सामान्य नाम होईल. प्रश्न क्रमांक 25 आंतरवक्र भिंगापासून खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रतिमा ही मिळत असते. आंतरवक्र भिंगापासून खालीलपैकी कोणत्या प्रकारची ही प्रतिमा मिळत असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आभासी व सुलटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताच्या खालीलपैकी कोणी मान्यता दिल्यावर विधेयकाचे रूपांतर हे कायद्यामध्ये होते. भारतामध्ये खालीलपैकी कोणी मान्यता दिल्यावर विधेयकाचे रूपांतर हे कायद्यामध्ये होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यावर विधेयकाचे रूपांतर हे कायद्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 27 साल्हेर मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. साल्हेर मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यावर खालीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करतात. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यावर खालीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गॅमा किरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गैरशिस्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. गैरशिस्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास खालीलपैकी काय म्हणतात. फुफ्फुसाच्या कार्यात्मक व रचनात्मक घटकाला खालीलपैकी काय म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲल्व्हिओली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1782 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माणिक सीताराम गोडघाटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्र काढली होती. योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्र ही काढली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वंदे मातरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली होती. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँक यांची स्थापना करण्यात आली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ढाका बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रुपयाचे चलन सुरू करणारे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते. रुपयाचे चलन सुरू करणारे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती. बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुलाचे विवाहाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्षे असे ठरवण्यात आलेला स्पेशल मॅरेज ॲक्ट हा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा होता. स्पेशल मॅरेज ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा होता.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1954चा स्पेशल मॅरेज ऍक्ट हा कायदा होता। प्रश्न क्रमांक 39 11 सप्टेंबर सन 1893 मध्ये विश्व धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शिकागो अमेरिका या ठिकाणी गॅन्स रोईल। प्रश्न क्रमांक 40 अंबोली घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला घाट आहे? अंबोली घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला घाट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी गॅन्स रोईल। प्रश्न क्रमांक 41 दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दुसऱ्या महायुद्धाला खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली होती ते। सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे। सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे। सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल। प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे। सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल। तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच। जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी आहे। सर्वांनी यामध्ये RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे। 27 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे। तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे। सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यसेवा असो, PSI असो, STI असो, ASO असो, डिपार्टमेंट PSI सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे। कोणतीही परीक्षा असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे। तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्राइस रेंज आहे। या ठिकाणी तुम्हाला 10% ऑफ आहे। प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे। सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल।